सध्या तुमच्या घरामध्ये काय वातावरण सुरू आहे? कसं शेड्यूल आहे रोजचं? काय नाही, 9 वाजले की सगळं सोडायचं आणि इथं येऊन बसायचं. आता एक डीपीआरच्या बरोबरचा एक महत्वाचा किस्सा आपला पप्पा ते सांगणार आहेत. पप्पा सांगा जरा लोकांना. माझा 15 वर्षापूर्वी जेव्हा वाढदिवस होता हा तर त्यानं बोर्ड लावला होता मेन रोडला इचलकरंजीत की तुम्हाला डीपीचे पप्पा म्हणून एक दिवस ओळखतील असं. असं काय विषय हार्ड पब्लिक तुम्हाला माहितीच आहे, आपला विषय कायम हार्डच असते. तर आपण प्रत्येक वेळी खटक्यावर बोट जाग्यावर पलटी विषय आपण तुमच्यासाठी घेऊन येत असते. तर आजचा विषय हार्ड आहे, कारण मी आलो आहे बिग बॉस मधील धनंजय पवार म्हणजे डीपी दादा यांच्या घरी. त्यांच्या घरी आपण यासाठी आलो आहे, त्यांच्या घरी आपण येऊन त्यांच्या फॅमिलीशी भरपूर साऱ्या गप्पा मारणार आहे. त्यांच्या लहानपणीच्या आठवणी असतील, त्यांनी व्हिडिओज करायला कशा पद्धतीने सुरुवात केली किंवा आता बिग बॉस मध्ये ते गेल्यामुळे त्यांच्या घरचं वातावरण किंवा त्यांच्या घरच्यांना कसं वाटतं या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आज आपण आलो आहे डीपी दादा यांच्या घरी. तर पब्लिक तुम्हाला आता समजलं असेलच की आता मी कुठं आलो आहे. आपल्या सर्वांचा लाडका, आपल्या गावचा, आपल्या कोल्हापूरचा लाडका धनंजय पवार म्हणजे डीपी दादा यांच्या फॅमिली सोबत खास गप्पा मारायला मी आता इथं आलो आहे. तर काकी, आई साहेब, पप्पा नमस्कार, मनापासून स्वागत आहे भावा विशाळ टॉक विथ प्रणव या शो मध्ये. तर डीपी दादा बिग बॉस मध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ करत आहे. तर याच्या आधी तुम्ही कधी बिग बॉस बघितला होता? बिग बॉस पहिला सीझन बघितला होता, मेघाधाडी विनर झालेल्या. त्यानंतर हे जाणार आहेत असं लक्षात आल्यावरती थर्ड सीझन मोबाईलवर बघितला. त्याच्यानंतर नाही, कसं म्हणजे तेवढंच बघितलं. कधी कळलं होतं की डीपी दादा तिथे बिग बॉसला सिलेक्ट झाले? म्हणजे असं शुअर होतंय, म्हणजे कसं आहे ते, कसं असतं गुपित होतं, ते ठेवायचं, कोणाला सांगायचं नव्हतं. सगळ्यांना म्हणजे इन्फ्लुएन्सर आहे कुणाला सांगणं असं नव्हतं, किंवा एकमेकांमध्ये चर्चा पण झाली नव्हती की हा येणार आहे तुमच्यासोबत, तुम्हाला हा असणार आहे असं कुणालाच ते तर त्यांनी सांगितलेलं नसतं. कन्फर्म होणार आणि मग तुला म्हणजे सांगतो असं त्यांचं ठरलेलं. मग थोडंसं हे झालं, मग थोडं थोडं हिंट लागत गेली आणि मग लक्षात आलं. त्याला किती दिवस लागले? टाइम किती दिवस? एक 2 आठवड्याच्या आधी लक्षात आलं. आई तुम्हाला कसं वाटतं आता बघून? तुम्ही कधी बघितला नव्हता याच्या आधी? कधीच नाही. आता मुलगा गेल्यापासून बघतोय. तर जरा भांडताना कसं वाटतं बाकीच्यांना बघून? आणि दीपा दादा पण कधी कधीतरी होतात भांडताना मला एवढा राग येतो, म्हणजे तो पण असं हे करावं, भांडावं आणि खेळावं, आपल्या निर्णयावर ठाम राहावं असं मला वाटतं. दीपिका कसं जरा असं सगळे समजावून घेऊन जरा असं बाबा नको रे कशाला काय असं करतात, पण नाही असं खेळायला पाहिजे की आपल्या निर्णयावर. तर दादा आता कशा पद्धतीने खेळायला अख्खा महाराष्ट्र बघते आणि अजून दणक्यात जोरात दादा खेळणारच आहेत. तर आता सध्या तुमच्या घरामध्ये काय वातावरण सुरू आहे? कसं शेड्यूल आहे रोजचं? काय नाही, 9 वाजले की सगळं सोडायचं आणि इथं येऊन बसायचं आणि नजर फक्त त्यांच्या दिशेने असते की ते कुठं आहे, ते काय करतायत. आईला वाटते मुलगा कधी असं, आणि मुलांचा तर दंगा चालूच असतो की तू सगळं ठेव हातातलं नाहीये. गेलाच नाही लांब असं सोडून. आता हे 3 म्हणजे एवढे 3 महिने तुमच्यापासून कधीच लांब नाही, कधीच नाही. मग आता रोजचा दीपी दादा असताना तुमचं रोजचं शेड्यूल कसं असायचं? ते असल्यावरती तेच ते टायमिंग 9 सव्वा 9ला जेवायला येणार, मग आम्ही सगळे एकत्र बसून जेवणार. पप्पा आले की सगळेजण, मग आमचे तेव्हा पण व्हिडिओ असायचे, एक व्हिडिओ आहेत बघा जेवताना, गमती जमती. होय, असं म्हणजे मजेत जेवत जायचं. होय, म्हणजे तुमची फॅमिली एक लोकांना एवढी प्रिय झाली की नाही, म्हणजे अशी फॅमिली बनणं पण अवघड आहे. म्हणजे आम्हाला म्हणजे बोलणं हे माहितच नव्हतं. जसं लॉकडाऊन पासून व्हिडिओ चालू केला तेव्हापासून आम्हाला बोलायची संधी मिळाली. बोलणं हे म्हणजे असं एकमेकाशी आम्ही म्हणजे हे करून राहिलो आनंदाने. असं तुमची फॅमिली एकत्र आली, त्यामुळे एकमेकांना वेळ देण्यात आला. मग ते भारी वाटलं की एकमेकांना, हा बाबा याच्या निमित्ताने एकमेकांना वेळ दिला जातो. बरोबर आहे. आता रोज आपल्या आपल्या कामामध्ये बोलणंच व्हायचं नाही. बरोबर. आता कसं रात्री एक दुकानात आलं की सगळे एकाच बसून हे करून सगळं व्यवस्थित दुकानात काय काय झालं काय काय नाही हे ज्यावर ह्या विषयावर सगळं बोलणं होतंय. त्यामुळे असं मला सांगा, एक व्हिडिओ कोणत्या टायमिंगला तुम्ही करताय का? तुम्ही कशा पद्धतीने व्हिडिओ असतात? मनात आलं काय सुचलं की करायचं? म्हणजे असं आवरून बसून काही करून जसं ज्या ह्याच्यात असेल त्या ह्याच्यातच व्हिडिओ करायचा. आणि तेच तर लोकांना आवडते, म्हणजे असं स्क्रिप्टेड नाही किंवा चांगलं तयार झालाय. घरातलाच एक विषय घेतो आणि त्याच्यामध्ये पंच टाकून ते त्यांच्या पद्धतीने त्याला मॉडिफाय करतो. ज्यावेळी सुरुवात झाली होती व्हिडिओज करायला, त्यावेळी तुम्हाला असं वाटलं होतं आपण कॅमेऱ्याशी म्हणजे असं दडपण वगैरे एखादा असते ना? सुरुवातीला होतं बाबा कॅमेरा समोर आहे, मग असं अवघडल्या गत, मग ते म्हणायचे बिनधास्त हे करा, असं समजूच नका की पुढे कॅमेरा आहे.
त्याच्याकडे बघायचंच नाही. हा. आणि आपण नेहमी करतोय तसं वावरातलंच हे आहे, तुम्ही समजूच नका मी तिथे लावलंय, तुम्ही असं आपसुकच होऊन जाते तेव्हा. नॅचरली होऊ दे जे काय असेल ते असं. आणि त्याच गोष्टी सगळ्यांना आवडतात, आम्हाला पण आवडतेच बघा. त्या म्हणूनच आम्ही तुमच्या समोर गप्पा मारायला खास आलोय. तर आपण आता मला सांगा की आता डीपीला तर तिथे बिग बॉस मध्ये 3 महिने 2-2.5 महिने तिथे असणार आहेत. तर आता रोजचा तुमचा शेड्यूल कसं असते, घरामध्ये काय वातावरण असते? तर ते तर नाही आहेत घरी, तर काय नाही, जसं दररोज असते तसंच वातावरण असते, त्यात काही बदल नाही. हे मी तसं याच्यातच वातावरण असते. फक्त आता लक्ष असतं की ते आज काय करतील, हा. आणि ते मोबाईलवर नुसतं बघतच असतो आम्ही. आणि अनसीन सीन ते तर पहिला नजर असते, ह्यांनी काय बोललेत, कारण त्यांचं मोस्टली त्यांचे व्हिडिओज येत आहेत त्या सगळ्या व्हिडिओज मध्ये. बरोबर. आणि ते सगळं शेअर करतायत घरातलं. मग त्यांचं गोट्या खेळणं आलं लहानपणापासूनचं, बरोबर. आई पप्पांचं परवा दाखवलं, मी पप्पांना व्हिडिओ पाठवले की पप्पा तुमचं सांगतायत म्हणून. असं त्यांनी सगळं शेअर केलंय की बाबा लग्नच ठरलं तेव्हा कसं ती होतं? काय बोलली, मग माझ्यासाठी उखाणा घेतला. भारी वाटतं ते बघताना. म्हणजे डीपीला तिथं काहीतरी कोणकोणत्या ते तुमच्या फॅमिलीच्या आठवणी हा, हो. किंवा त्यांच्या व्हिडिओ मध्ये काहीतरी आठवणी सांगत असतात. मग तुम्हाला बघताना वाटतं की अरे जरा ह्या गोष्टी पण सांगायला पाहिजे होत्या, तर अजून मजा आली असती. हा, त्यांचं सगळं सांगतायत ते भारीच वाटतंय. आणि त्यांचं कसं कळलंय की समोरच्याला हसवणं, हा, ते मेन त्यांचं हे. त्यांनी दुखवू शकत नाहीत कुणाला. त्यांनी समोरच्याला हसतं हे करणार, कितीही समोरच्याला टेन्शन असो दुःख असो, त्यांना बोलतं करणार, त्यांचा चेहरा नक्की हसणार त्यांच्या बरोबर बोलण्यावर. बरोबर. असं त्यांचं हे. म्हणजे एखादा माणूस गप्प बसला असला तर त्यांच्या बोलण्यामुळे तो बोलायला चालू करणार, नक्कीच, नक्कीच. असा स्वभाव डीपीला. म्हणजे एकंदरीत काय आहे, बिग बॉस मधलं जे वातावरण आहे, ती जे एकलकोंडेपणा असेल, कोण कोपऱ्यात बसला असेल, बरोबर. त्यांच्या सानिध्यात येऊन नक्कीच त्यांना मनोरंजन होणार, हसणार, आणि समोरच्या चेहऱ्यावर नक्कीच त्यांनी हसवणार असं. बिग बॉसच्या घरामध्ये जायच्या आधी डीपीला सोबत तुमचं काय बोलणं झालं होतं? काहीच नाही. काय तुम्हाला सांगितलं जाताना, काय सांगून गेला होता, काय बोलले होते? व्हिडिओ केलेला, एक व्हिडिओ केला होता. इमोशनल झालेलो आम्ही दोघी पण. आणि तो व्हिडिओ आहे की मी आता आमचं कसं होणार, म्हणजे सगळे कसं त्यांना विचारून होतं ना, बरोबर. डिपेंड असल्यासारखं. पण त्यांचं एक असायचं की तुझं पण काही मत आहे की नाही, असं डिपेंड राहू नकोस, तू पण स्वतः काहीतरी हे कर. मी असलो नसलो म्हणजे कुठं बाहेर गावी गेलो काय, स्वतः काय निर्णय घ्यायला सक्षम असली पाहिजेस, हे त्यांचं असायचं. आणि त्यांनी तेच सांगितलं की नीट राहा आता, व्यवस्थित व्हिडिओ करत राहा आणि सपोर्ट सगळ्यांना करा म्हणून सांगा वगैरे. आणि बरं, बघतो हाय, मी व्यवस्थित करतो. आहे तुमच्या पाठीच्या अख्खा महाराष्ट्र आहे. तर तुम्ही अजिबात काळजी करू नका, कारण की ज्या ज्या वेळी अडचणी येतील त्या त्यावेळी त्याचे फॉलोअर्स असतील, त्यांचे फॅन्स असतील किंवा आजूबाजूचे शेजारचे लोक असतील, सगळे तुमच्या पाठीचे आहेत. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की आता आपल्यापासून आपला मुलगा लांब गेला की दादा लांब गेलेत. यांना तर ट्रॉफी घेऊनच घरी कोल्हापूरला येणार. कारण कोल्हापूरचा ढाण्या वाघ आहे असं आपण सगळे त्यांना म्हणतोय. ती बिग बॉस बघत असते. आता एखादा टास्क चालू असू दे किंवा काहीतरी संभाषण चालू असू दे, डीपीच्या विरोधात जाऊन कोणतरी बोलत असते किंवा त्यांना नॉमिनेशन करण्याचे काहीतरी प्रयत्न चालू असतात, मग ते बघून तुमच्या मनामध्ये काय गोष्टी सुरू होतात? मुलं पण चिडतात. मी तर एकदा चिडला, अरे त्या निक्कीला फाट की कशाला तिथं तू गप बसलाय, बोलूनच कशाला उत्तर दे, असं मी त्याला म्हणलं. इथं बसून बोलले तर हे म्हटले अगं तूच जा की बिग बॉस मध्ये, इथं कशाला बसलाय. नक्की तुम्हाला आई तुम्हाला पण घ्यायला पाहिजे, कारण तुमचे कॅरेक्टर खूप मस्त आहेत. राग येतोय ना जरा काय बोललोय. हो ना, आपल्या माणसाला. आणि ते खेळताना वगैरे ते हात असं केले तर मुलं विचारतात बरं काय, आई बाबांना लागलं का ग, असं होतं. पण तुम्हाला पण इथलं टास्क खेळताना त्यांनी स्वतः इंडिव्हिज्युअली पण विचार करावा, मी म्हणेल एकंदरीत ग्रुपसाठी पण विचार करावा आणि समोर दिसावं, कारण तिथं दिसण्याचा खेळ आहे तो. एका तासाभरामध्ये किती दाखवतात की कोण दंगा करतंय, कोण परफेक्ट खेळतंय, कोण मुद्दा उचलून धरतंय, हे सगळं परफेक्ट त्यांनी एका तासाभरात दाखवतात. बरोबर. खेळताना नक्कीच आपण पुढे होऊन खेळलं पाहिजे, दिसलं पाहिजे ते खेळण्यात, असं मी म्हणेन. आपलं टॅलेंट दाखवलं पाहिजे, अजून असं फुललं पाहिजे त्या गोष्टी, आणि ते नक्कीच इम्प्रुव्हमेंट करणार. होणार काही हरकत नाही, कारण त्यांना पण आता गेम लक्षात यायला लागलाय की कोण आपला आहे आणि कोण परक आहे. या गोष्टी त्या डीपीला त्यांना पण समजायला लागल्यात, त्यामुळे दिसायला लागल्यात, ते आता वाद वगैरे घालायला लागल्यात. समजूत काढूनच एक खेळायला लागला. तसा स्वभाव असं एखादा त्याला काय आता म्हणजे करू शकत नाही, म्हणजे फुटेज मिळवण्यासाठी पण असं काय करू शकत नाही. जो रिअल स्वभाव आहे तोच तिथे दाखवला, असं काय फेक वगैरे काय करत नाही. आपल्या स्वभावात नाही होते कुणाला मुद्दा म्हणून उठायचं आणि ताडकीफड बोलायचं, हे आपल्या स्वभावात नाही. पहिल्यापासून प्रेमळ स्वभाव भांडायलाच पाहिजे की असं पण कसं त्यांची एक वेगळी ओळख तिथं तयार व्हायला, भांडायला जमत नाही, म्हणजे जमत नाही. तरी सुद्धा तिथं कसं काय म्हणजे जरा अजून गप्पच आहे मला वाटतंय, आणि जरा जोरात बांधून होय
आपला महाराष्ट्राचा हिंगा दाखवला पाहिजे. दाखवायला पाहिजे की तर पब्लिक तुम्हाला आता मी तुमच्या घराकडे यायच्या वेळी माझा एक स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो. मी इचलकरंजीमध्ये तर पहिल्यांदाच आलोय. मी कोल्हापूर जवळ वडंगेत राहिलाय, पण डीपीदादांच्या निमित्ताने मी इचलकरंजीत पहिल्यांदा आलो. पण मला इकडं गावाच्या सुरुवातीला कसं यायचं तुमच्या घरापर्यंत किंवा मॉलपर्यंत कसं यायचं माहित नव्हतं. मी डीपीदादांचं नाव नुसतं डीपी असं विचारत आलो, तर लोकांनी सगळ्यांनी मला सांगितलं म्हणजे पहिल्यांदा फर्निचर मॉल पण कसं पोहोचायचं ते सांगितलं. तर काही लोक मला म्हणले की मी त्यांचे व्हिडिओज बघतो, खूप आम्हाला आवडतात. त्यांना भेटणं कधी झालेलं नाही, पण त्या माणसाचा स्वभाव एक नंबर आहे. त्याच्यावरच समजायचं की किती मोठ्या मनाचा माणूस आहे. एक व्यक्ती चांगला आहे. कारण मला पण ते बघायचं होतं की लोक काय सांगतात. इथंपर्यंत गेल्यात खूप भरपूर जे ते विचारले सांगितलं, आणि लोकांनी हक्काने सांगितलं तुम्ही इकडे जावा तिकडे जावा. कारण बऱ्याच सिटीमध्ये ना सांगत नाहीत, पत्ता सांगत नाहीत. पण इथं मला गुगलच्या मॅपची काय गरज लागली नाही. मला लोकांनी सांगितलं की तू या पद्धतीनं जा आणि तुला इथे त्यांचं घर सापडलं, इथे त्यांचा मॉल आहे. मग घरी मॉलमध्ये गेल्या पप्पांना सगळ्यांची भेटलो. पप्पांनी पण लगेच मला परमिशन दिली की असं जावा म्हणून. त्यामुळे त्यांचे पण मनापासून आभार. तर जेव्हा तुम्ही समाजात वावरत असताय किंवा तुमच्या मित्र मैत्रिणींना तुम्ही भेटत असताय, त्यावेळी तुम्हाला लोक भेटून काय सांगतात? तुमचा मुलगा छान खेळतोय, तो ट्रॉफी घेऊन येणारच, असं प्रत्येकाने म्हणजे जिथं आम्ही गेलो तिथं लोकांनी असंच काही केलं. आणि रिसेंटली मी पण येत होते गाडीवरनं, अक्षरशः बायकांनी थांबवलं. ओ बिग बॉस मिसेस थांबा, बिग बॉसच्या मिसेस. म्हटलं काय हो, म्हटलं अक्षरशः पायाला. म्हटलं नाही हो, म्हटलं तसं काय नाही. आमच्या इचलकरंजीचं नाव झालं डीपी दादांमुळे. इचलकरंजीचं नाव झालं नाही तर कोल्हापूर आणि महाराष्ट्रामधून खूप छान प्रतिसाद येतोय आम्हाला. नुसता इचलकरंजीतूनच नाही तर सगळीकडनं छान प्रतिसाद येतोय. अक्षरशः मला आईसाहेब वस्त्रमला मेसेजेस येतात, इतके मेसेजेस येतात. काही तर म्हणजे आता ते एखादा व्हिडिओ झाला की तो व्हिडिओ सुद्धा पडतो, बघा दादा निक्की शेजारी बसलेत आणि जेवायला लागले त्यांनी कशा प्रतिक्रिया दिल्यात, यावर तुमचं काय रिॲक्शन आहे. तर मी तोही व्हिडिओ केलाय, तो पण चांगला हे झाला. तू बघितला म्हणजे तो मला काय वाटलं की ते कंटिन्यू बनवायला सांगितलं की नाही, मुद्दाम चिडवायसाठी बरेच हे झाले. मला अक्षरशः मेसेजेस आले दुबईवरून, ऑस्ट्रेलियावरून. मी खोटं बोलणार नाही, दुबईवरून मेसेज आला की मी कोल्हापूरकरचा मूळ आणि इकडून दुबईवरून सपोर्ट आहे डीपी दादांना. ऑस्ट्रेलियावरून माझ्या साड्या म्हणजे ताई वगैरे घेतात, त्या पुण्याला घेतात, मग तिकडे पाठवलं जातं त्यांच्या आईकडे. त्यांचे सुद्धा छान रिस्पॉन्स होते की आम्ही बघतोय इथून, अमेरिका ऑस्ट्रेलिया. म्हणून इतक्या लांबून बघतायत लोक, इतके छान प्रतिसाद मिळते. आम्हाला पण भारी वाटतं हे सगळं ऐकताना, त्यांचे मेसेजेस बघताना भारी वाटतं. म्हणजे एक अभिमान वाटते. नक्कीच प्रत्येक आई वडिलांना वाटत असते किंवा आपल्या मुलांना काहीतरी करून दाखवावं. आणि हे सोशल मीडियाच्या माध्यमातून झालं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण आजकाल कसं वाटते ना की प्रत्येकाला वाटते की मुलं टाइम मोबाईलवरती बघत असतात, रील्स बघतात किंवा रील्स करतात. म्हणजे हा एक टाइमपास आहे मनोरंजनासाठी, पण यातून करिअर होतंय किंवा एक वेगळी ओळख तयार होते. हे डीपीदांच्या मुळे आज सगळ्या समाजाला कळालं. मला वाटतं सगळ्या समाजाला हीच विनंती आहे की तुमच्यातलं एखादं टॅलेंट जर का तुम्ही रील्स मधून दाखवत असाल तर त्याला थांबवलं नाही पाहिजे. आज आई साहेब आहेत, वहिनी आहेत आपल्यासोबत आणि पप्पा पण आहेत, पण त्यांनी जर का डीपी दादांना त्याच वेळी थांबवलं असतं, रील्स थांबवलं असतं, तर डीपी दादा बिग बॉस मध्ये मला तर वाटते दिसलेच नसते. कारण आज ते बिग बॉस मध्ये दिसत आहेत ते सोशल मीडियामुळे. कारण की त्यांनी एक चांगल्या प्रकारे एक फॅमिली त्यांनी दाखवली की फॅमिली कशी पाहिजे. मी नुसतंच आलं, काम केलं, जेवलं, झोपलं, टीव्ही बघितलं तर नाही, तर फॅमिली मला ज्या रिअल गोष्टी आहेत त्या त्यांनी दाखवल्या. पहिल्यांदा झालंच की करताना काय करतोय हा मुलगा, असं काय पप्पांचं होतं झालं, सुरुवात होती त्यावेळी. आता बघा लोक कसे असे उचलून धरतात, म्हणजे आता चांगलं वाटतंय. म्हणजे पप्पांना कसं ते लक्षात आलं आणि आमच्या बिझनेसवर पण छान मला वाटते फरक पडला. म्हणजे कानाकोपऱ्यात तुमचा बिझनेस पोहोचला गेला या व्हिडिओच्या मार्फत. आता एक डीपीदांच्या बरोबरचा एक महत्वाचा किस्सा आपला पप्पा ते सांगणार आहेत. पप्पा सांगा जरा लोकांना. माझा 15 वर्षापूर्वी जेव्हा वाढदिवस होता तर त्यानं बोर्ड लावला होता मेन रोडला इचलकरंजीत की तुम्हाला डीपीचे पप्पा म्हणून एक दिवस ओळखतील असं. लोक म्हणले तुम्हाला मुलगा चॅलेंजेस करायला आहे, मी ते जाऊन बोर्ड काढायला लावलो त्याला. आजची परिस्थिती अशी की मला ते अजित पवार कोण म्हणत नाही, आज डीपीचे पप्पा किंवा डीपीची मम्मी एवढं ते करते. त्याला ते 20 वर्षापूर्वी त्याचं प्लॅनिंग होती. त्याचं वैशिष्ट्य आहे म्हणजे त्याला 20 वर्ष कळलं होतं की आपण स्टार होणार. तो आज स्टार झालाय ऑलरेडी लोकांच्या मनात झालाय. पण टीव्ही समोर यायचा योग आता बिग बॉसच्या माध्यमातून आला आणि त्यांचे विचार तुमचे विचार सगळ्या लोकांना पटतात आणि सगळ्या लोकांना आवडतात. ह्या गोष्टी आम्हाला माहित नव्हत्या.
तुम्ही आम्हाला सांगितलं, खूप भारी वाटलं. कारण की ज्या मुलांना काही गोष्टी घरची फॅमिली आडवण करत असतील, एक चांगल्या गोष्टी करत असतात, पण घरच्यांना काही गोष्टी माहीत नसतात, त्यांना फक्त एक बाबा चांगलं करिअर होऊ दे हेच अपेक्षा असते. ह्याच्या पाठीमागे दुसरा कोणताही उद्देश नसतोय. नाही, हे एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे सगळ्यांसाठी. युट्यूब, इन्स्टा आणि फेसबुक खूप छान प्लॅटफॉर्म आहे सगळ्यांसाठी. आपल्या अंगातले सुप्त गुण, कलागुण यांचा वाव मिळतो या सगळ्यांमुळे. आणि नक्कीच इथं लक फॅक्टर पण आहे. आपण ठेवलं नसलंच पाहिजे, एकदम असं क्लिअर बोललं पाहिजे. बरोबर. मनात काय ठेवायचंच नाही. हो, आणि मुळात की नाही त्यांच्यामुळे आम्ही दोघे समोर आलो. एक साध्या गृहिणीपासूनची आता आम्हाला जी ओळख मिळाली ती खरंच त्यांच्यामुळे खास झालं. आम्ही भारी वाटतं. असा मुलगा पोटाला येणं ते काय आहे काय नाही, भाग्यच म्हणायचं. किती हे आहे, अभिमान आम्हाला नाही वाटतो आमच्या मुलग्याचा. म्हणजे जिथं कुठे तुम्ही बाहेर जाणार तिथे तुम्हाला लोक एक अभिमानानं आणि काय महत्वाचं नसतं. बरोबर नाव मोठं असतं आणि असं येते मुलग्याचं नाव काय. असू दे आई, काळजी करू नका तुम्ही. डीपी दादांसोबत आम्ही सगळे आहे, अख्खा महाराष्ट्र आहे, आणि डीपी दादा नक्कीच विनर होऊन येणार. बिंदास राहा तुम्ही, अजिबात काळजी कोणतीही करू नका. डीपी दादा तुमच्या सोबत आहेत, व्हिडिओच्या माध्यमातून काय असेल ना तुमच्या सोबत आहेत ते. तर मला अजून विचारायचं आहे की घर सांभाळत असताना रील्स करायची आवड तुम्हाला कशा पद्धतीने लागली, आणि सुरुवात कशा पद्धतीने झाली तुमची रील्स करायची? तुम्ही कशा पद्धतीने समोर आला कॅमेराची? रील्स टिकटॉक पासून सुरुवात झाली. आधी टिकटॉक होतं तेव्हा हे म्हणत होते की हे पहिला स्वतःच करत होते एकटे. त्याच्यानंतर फॅमिलीचं छान रिस्पॉन्स येतोय, तर मग मम्मी मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत गेलो. मग नंतर मम्मी जे हे बोलायला लागल्या ते खूप छान पद्धतीनं, आपल्या घरातलीच आई आहे, आपल्या घरातली वहिनी आहे, आपल्या घरातले दादा वहिनी आहेत, असं नॅचरली सगळ्यांच्या समोर, म्हणजे आपल्याच घरातला एक विषय असं काही वाटायला लागलं सगळ्यांना. आणि नक्कीच मग सगळ्यांचा प्रतिसाद छान आला, सगळ्यांनी उचलून धरले व्हिडिओ. छान वाटलं ते आम्हाला. आणि आम्हाला सुद्धा एक म्हणजे समोरून चांगला प्रतिसाद येतो, आम्हाला एक उत्स्फूर्तता आली की उत्साह आला की परत करावं. आणि त्यांनी म्हणजे करताना काही काम करायला लागलो, हे ना इथं असं केलं की असं होईल, पंच एक टाकला की असं होईल, चल मग लगेच करून टाकूया. आणि विदिन सेकंड आम्ही लगेच करायला लागलो. काही रिटेक नाही, काही नाही. अक्षरशः त्यांनी मला असंच धरून आणलंय, काय मेकअप नाही, काय नाही, विंचरून पण नाही. साधेपणा त्यांनाही आवडतो, आम्हालाही आवडतो साधेपणा नक्कीच. आणि तोच साधेपणा मला तर वाटते तुम्ही ज्या रियालिटीनं तुम्ही लोकांपर्यंत दाखवत आणि तीच लोकांना कनेक्ट होते, मनाशी लागते की अरे आपल्या घरामध्ये पण ह्याच गोष्टी होतात, पण ते दाखवू शकत नाहीत, पण तुम्ही ते दाखवता बिंदास. त्यामुळे लोकांना लोक ते व्हिडिओ उचलून धरतात. त्यामुळे लोकांना त्या जास्त गोष्टी अशा म्हणजे मनाशी कनेक्ट होतात. त्यामुळे ते भरपूर लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचले जातात, मग लोक शेअर करायला लागतात. तर तसं तुम्ही आमच्याशी बोलायला की फॅमिली मधला असं मला वाटायला लागले. म्हणजे मी तुमची मुलाखत घ्यायला आले असं वाटत नाही झाले. तुम्ही पण खूप म्हणजे माझ्याशी कनेक्ट चांगला पद्धतीने झालाय. डीपीआयच्या आई म्हणून मी तुम्हाला मला प्रश्न विचारला आवडेल की डीपीआयचा स्वभाव कसा होता लहान असल्यापासून? आता तर बघतोय आम्ही, पण लहानपणी कसे होते? तसंच आहे, आता जसं आहे तसंच लहानपणापासून. त्यांचं कुठं होतं बालपण? स्कूलला किंवा कॉलेजला? आजोळी बालपण होतं. म्हणजे असं सुट्टीला याला त्याला तिकडे जायचा तो वसरवाडला पोहायला, त्यांनी सगळं तिकडे शिकला. तो तिथंच असायचा. म्हणजे पहिल्यापासून असा मजेशीर कॉमेडी, असा कॉमेडी खोडकर होता का स्वभाव? खोडकर, सगळ्यांची नाव काढून येणार, हे करणार. लहानपणी या गोष्टी होत्या. खरं भांडणं म्हणजे असं काय करणार नाही, सगळ्यांनी करून समजावून पटवून घेणं. आता घ्या बॉस मध्ये डीपीआय व्यतिरिक्त तुम्हाला असं कोणता तिथला कंटेस्टंट आवडतंय? कोणाचं नाव तुम्हाला कोण वाटते की डीपीआयच्या सोबत हा एक खंबीर मित्र आहे, एक साथ देणारा, असं कोणाचं नाव घ्यावं वाटतं? असं म्हणजे कोणी असं कनेक्ट याच्या आधी कुणाशी असं बोलणं झालं नाही, पण अंकिता दिदींशी आम्ही म्हणजे आधी भेटलोय, बोललोय. तर मी नक्कीच त्यांच्यानंतर अंकिता ताईंचं नाव घेईल. ती अगदी फॅमिली मेंबर असल्यासारखी ताईच आहे. ती मला नंदुबाई सारखीच आहे ती. आणि त्यांचं बॉन्डिंग चांगलं आहे. याआधी आईसाहेब वस्त्रम मधून सुद्धा त्यांना आम्ही साडी वगैरे सगळे हे केलं. त्यांनी आवडीने ती घेतली, अगदी हक्काने मागून घेतली. ते भारी वाटलं. नक्कीच त्या आमच्याशी. आणि मी त्यांचं बघत होतो व्हिडिओ, बिग बॉस मध्ये बघत असताना त्या अंकिता पण म्हणले की तुम्ही कोकणामध्ये आलाय फिरायला, पण आमच्या घरी आलेला नाही. तुम्ही खरोखर त्यांच्या घरी अजून गेलेला नाही काय? नाही गेलो, पण कोकणचा रानमेवा मात्र ताईंनी आम्हाला पाठवलेला. आणि मला आठवत आहे त्यांनी एका बॉक्स मध्ये सगळं आम्हाला पाठवलेलं मालवणी, आणि भारी वाटलं त्यांचं ते प्रेम बघून.
पण आणि कारण आमची ते- साडी त्यांनीही बाबा हक्कानी मागून घेतले आणि त्यांनी आमच्यासाठी हक्कानी ते सगळं पाठवलेलं, ते आंबाची पोळी, ते बर्फी वगैरे. तर मला वाटतं तुम्ही शो नंतर तुम्ही एकदा जाऊन यायलाच पाहिजे, कारण त्या भरपूर जरा असं चिडलेल्या होत्या, हो, त्या कारण सगळ्यांना भरपूर सांगत होत्या आमच्या भागातून आलेत कारण आमच्या घरी आलेले नाहीत म्हणून. तर मला अजून एक विचारायचं आहे, अंकिता ज्यावेळी कॅप्टन झाली बिग बॉस मध्ये त्यावेळी त्या दीपिका त्यांचं स्वागत केलं उचलून वगैरे. तर तुम्हाला कसं वाटत कॅप्टन झाल्यानंतर बघून? भारी वाटतं. सांगतील की त्यांनी कॅप्टन सगळ्यांनी आपण दंगा केला भरपूर घरात, कारण कॅप्टन यांच्या ग्रुपचं झाला ना, हा ग्रुपचा झाला त्यामुळे आनंद असतो. आणि कॅप्टनशिपच्या वेळेस त्यांनी जास्त धनंजयमुळेच ती कॅप्टन झाली परत, त्यामुळे तो एक आनंद वेगळा असतोय. तर धनंजय दादा पण कॅप्टन होतील लवकर. नक्कीच होतील. आणि कॅप्टनशिप मध्ये त्यांचा मोठा वाटा होता. त्यांनी पहिल्यांदा जसं सीट साठी हे केलं, लक्षात येत आहे बघा की त्यांनी असं बाजूला सारलं बाकीच्या मेंबरला, दुसऱ्या ग्रुपमधल्या, आणि अंकिता ताईला पुढे जाऊ दिलं. त्यानंतर त्यांनी थर्ड राऊंडला स्वतः जाऊन झेप घेतली. रितेश दादांनी सुद्धा ते सांगितले की तुम्हाला ढोल हे करायला पण तुम्ही डायरेक्ट धरलं. त्या हसण्याचं मुवमेंट छान, त्यांनी छान प्रयत्न केले आणि यानंतर सुद्धा छानच खेळणार, भारीच खेळणार. की ज्यावेळी बिग बॉसचे पहिलं नॉमिनेशन होतं, म्हणजे त्यामध्ये असं सांगितलं होतं की कोण डिसिजन व्यवस्थित घेऊ शकत नाही, त्यावेळी दीपिका दादांनी सूरजला नॉमिनेट केलं होतं. त्यावेळी तुमच्या मनामध्ये काय प्रतिक्रिया होती त्यावेळी? आणि त्यावेळी डिसिजन करायला सांगितलं की तुम्ही बाजार सगळा करायचा आहे घरचा, पण तो एक वेगळा तिथं प्लॅन तयार झाला. कुठलाही निर्णय घेण्यास तुम्ही अयोग्य आहात असं होतं. पण निर्णय क्षमता नाही असं म्हटल्यावर आम्हाला आश्चर्य वाटलं. मग ते गेले एका अर्थी बरं झालं, पण कारण त्या दोघांना कळण्यापेक्षा त्यांनी स्वतः पुढे होऊन सगळा बाजार केला होता. आणि जे नोटा मोजून पटापट त्यांनी अरे हे पाहिजे आपल्याला, अरे हे पाहिजे आपल्याला, गोंधळ होत होता. शेवटी ती पण रशियन मुलगी, तिला काय कळतंय हे कळतंय. सूरजदादा नक्कीच त्यांना, म्हणजे ते सुद्धा सूरजदादांना सपोर्ट करून सगळं समजावून सांगून घेतात प्रत्येक वेळी. नक्कीच तिथं त्यांची निर्णय क्षमता ही जास्त बेटर आहे हे दिसलं. आणि सगळ्यांना ते वाटलंच की हा योग्य माणूस आपण पाठवला, की त्यांनी मान्य केलं शेवटी. आम्ही पण त्यावेळी शॉकिंग झालो होतो, म्हणजे हे असे का म्हणायला लागलं. पण ज्यावेळी बिग बॉसने त्यांचा प्लॅन सांगितला, मग त्यावेळी वाटलं की योग्य माणसाला त्यांना वाटलं की आपण खूप मोठं काम केले, की आपण यांना हे असं दाखवून दिले. पण ते योग्य व्यक्तीला त्यांनी त्यावेळी तिथं आपल्या दृष्टिकोनाने आपण योग्य व्यक्तीच होते. ते खूप भारी वाटलं, पण तो टास्क त्यांनी दिला. त्यांनी परफेक्ट खेळले आणि दाखवून दिलं की मी निर्णय घेण्यास अयोग्य नाही तर मी योग्यच आहे. आता दीपिका बिग बॉस विनर होणार आहे, त्यात काही शंका नाही. पण ज्यावेळी विन होऊन येतील त्यावेळी तुम्ही त्यांना काय खायला घाला? त्याला काय आवडतंय? मटनच आवडतंय. खरं आता हे विनर गुण आल्या म्हटलं जरा गोड काय तर द्यायलाच पाहिजे, नंतर मग मटन द्यायचं. ठीक आहे. त्याला मटनच आवडते, कारण मटन त्यांना पण आवडतं. त्यांच्या ते स्टाफ मेंबर आहेत त्यांना पण भरपूर मटन आवडते. त्यांच्या आधी मॉलमध्ये गेलो होतो त्यावेळी सगळे मटनचाच विषय चालू होता तिथं. व्हिडिओज असतात आणि ते स्वतः सुद्धा खूप छान बनवतात. बनवतात, बरोबर. तसं कोल्हापूरमध्ये बिग बॉस मध्ये अजून कोण जायला हवं त्यांच्यासोबत? तसं विचार नाही केलं कधी, पण असं कोणाचं नाव घेऊ वाटते तुम्हाला? शेवटी ते बिग बॉस त्यांच्या हातात आहे आम्ही बोलण्यापेक्षा, कारण त्या ह्याच्यातले त्यांनी घेतले. कुणी गायक आले, कुणी इन्फ्लुएन्सर आले, तर एक वेगळ्या क्षेत्रातलं कोण तर नक्कीच ते निवडतील. वाईल्ड कार्ड एंट्री काय होईल काय सांगता येत नाही. तर आता या मुलाखतीच्या माध्यमातून लोकांना तुम्ही काय सांगाल की बिग बॉस मराठीमध्ये आता दादा चांगल्या पद्धतीने खेळत आहेत, लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? मी संदेश देईल की एक साधा माणूस, साधेपणा आवडतो त्यांना, समाधानी वृत्ती आहे त्यांच्यामध्ये. आपल्या मातीतला, मराठी मातीतला रानडा माणूस इचलकरंजी, कोल्हापूर आणि महाराष्ट्राने प्रचंड उचलून धरलंय. छान त्यांचे प्रतिसाद येत आहेत. मी म्हणेल की प्रत्येक ह्याच्यामध्ये ते ऑलराऊंडर आहेत. त्यांनी नुसतं कॉमेडीतच नाही तर ते क्रिकेट क्षेत्रात, क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांनी चांगलं त्यांचं दाखवलंय उत्स्फूर्तरित्या. म्हणजे सगळ्यांनी बघितलंच असेल की क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांनी ऑलराऊंडर आहेत. ते छान कॉमेंट्री करणार, बऱ्याच गुण त्यांच्यामध्ये आहेत. आणि हा एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळाला आहे बिग बॉसचा. याच्यातनं नक्कीच ते त्यांचं दाखवतील, पूर्ण 100% देण्याचा प्रयत्न करतील. पण काही चूकभूल झाली असेल आमच्याकडूनही आता बोलताना माफी असावी. आणि नक्कीच त्यांचा खेळ उंचावणार आहे. सगळ्यांचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा आहे. नक्कीच सपोर्ट करा. नॉमिनेट झाल्यावर तर वोटिंग तर मस्ट इम्पॉर्टंट आहे आणि नक्कीच होणारच. 100% मी म्हणेल आमच्याकडनं आणि तुमच्याकडनंही सपोर्ट द्या.
एवढंच मी म्हणेल. का नाही आई विनर- तुम्ही सांगा. का नाही विनर होणार तो अख्खा महाराष्ट्र, कोल्हापूर जिल्हा आणि इचलकरंजी गाव त्याच्या पाठीशी असल्यावर आणि आई बाबाचं प्रेम आणि बहिणींचं प्रेम त्याच्या पाठीशी असल्यावर तो विनर होणार. होणारच. तर विशाळ पब्लिक, आता आपण मस्त गप्पा मारल्या दीपिकाच्या फॅमिली सोबत. तर मला तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की दीपिका दादा ज्या वेळी अडचणीत बिग बॉस मध्ये येतील त्यावेळी त्यांना तुम्ही वोट करा, वोट करून चांगला सपोर्ट करा. कारण तुमच्या सपोर्ट शिवाय दीपिका दादा विन होणं हे अवघड आहे आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण वोटिंग भरपूर करा, दाबून वोटिंग करा. बिग बॉस मधलं त्यांचं स्थान हे अडळ ठेवायचं असेल, तुम्हाला जर बिग बॉस मध्ये त्यांना जास्त दिवस बघायचं असेल, त्यांना शेवटपर्यंत टिकून ठेवायचं असेल, तर तुमचं वोटिंग हे मस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्हाला वोट करण्यासाठी जर कुठलाही प्रॉब्लेम आला, आमचे व्हिडिओ आहेतच कसं वोटिंग करायचं, मल्टिपल वोटिंग करायचं कोण म्हणतायत, तर वोटिंग कसं करायचं हे समजत नसेल तर नक्की विचार, नक्की प्रश्न हा आलाच पाहिजे कमेंटमध्ये वगैरे. कुणाला जर समजत नसेल तर नक्की तुम्ही सपोर्ट करा, त्यांना सांगा की वोटिंग अशा पद्धतीने केलं पाहिजे. बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येत आहेत वोटिंगसाठी, कुणाचं दिसत नाही वोटिंगचं असं पण आहे. तर मी म्हणेल नक्की वोट करा, नॉमिनेटेड झाले की वोट करा, नक्की वोट करा. नक्की तुम्हाला कोणतीही अडचण आली तर या व्हिडिओच्या कमेंट मध्ये तुम्ही वोटिंग बद्दलच्या माहिती तुम्ही विचारा मला, मी तुम्हाला नक्की सांगेन. तर धन्यवाद आई, धन्यवाद काकी, पप्पा, मनापासून धन्यवाद. आणि असंच भरपूर प्रेम दीपिका दादांना द्या. धन्यवाद.